कहो ना प्यारे मध्ये राज जेव्हा फ्रस्ट्रेट झाला असतो ना, की माझा चेहरा बघून तिला तिच्या आधीच्या प्रियकराची आठवण येते म्हणून ती माझ्यापासून दूर पळते, तेव्हा त्याचे वडील त्याच्या बाजूला बसून त्याची समजूत काढतात. किंवा दिल चाहता है मध्ये आकाश डिप्रेस असतो, आपल्यावर प्रेम करणारी मुलगी दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करते हे त्याला बेचैन करून जात. तेव्हा त्याचे बाबा त्याला काही किचकट गोष्टी उलगडून सांगतात. हे असे बाबा होते यार पूर्वी, हे फक्त स्क्रीनवरचं नाहीये, असे बाप लोक खरंच होते. आमचे बाबा लोक येता जाता हसत खेळत हाऊ टू लिव्ह लाईफ सांगायचे, शहाणं करायचे. मला आजकाल प्रश्न पडतो की आम्ही तसे बाबा होतोय का? आमच्या मुलांच्या आयुष्यात तो गायडिंग सपोर्ट देण्याची कुवत आमच्यात आहे का? आय डोंट नो. कधी कठोर व्हायचं, कधी शांत राहायचं, कधी चुचकारायचं, हे सगळं फार व्यवस्थित कळायचं त्यांना. म्हणजे अजूनही माझे बाबाच माझ्यासाठी द मॅन ऑफ द हाऊस आहेत. मी आई बाबांबरोबर राहतोय, आई बाबा माझ्याबरोबर राहत नाहीयेत. अर्थात आम्ही फार कच्चे आहोत, आम्हाला बापाच्या जबाबदाऱ्या कळत नाहीत किंवा निभावता येत नाहीत असं अजिबात नाहीये. पण आमचे बाबा आम्हाला लहानपणी जसे लार्जर दॅन लाईफ वाटायचे, त्यांना सगळं फिगर आउट झालंय असा दिलासा वाटायचा. तो आधार, तो दिलासा आमच्या मुलांना आमच्याबद्दल वाटू शकेल का? आय एम नॉट शुअर.